हर हर महादेव। आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर सदा नामघोष करू हरी कथा। तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो। भगवंताचं नाम भोले बाबाचं नाव आणि भोले बाबाची कथाचं चिंतन तुम्ही करा। अतिशय अल्प असलेलं शिवपुराणाचं ज्ञान सनकादिकांनी महर्षी वेदव्यासांना प्रदान केलं आणि या छोट्याशा शिवपुराणापासून मोठा शिवपुराण ग्रंथ तयार करा। सनकादिकांनी उपदेश दिला। सनकादिक गुरु आणि महर्षी वेदव्यासजी शिष्य बनले। अधिकार संपन्न गुरु सनकादिक या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्यांनी शिव महापुराणाचं ज्ञान या ठिकाणी प्रदान केलं आणि छोटस असलेलं शिवपुराण महर्षी वेदव्यासांनी 24,000 श्लोक तयार केले शिवपुराणाचे। किती? 24,000। श्रीमद भागवत महापुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत। 18,000। गेल्या 3 वर्षापासून आपण भागवत कथा ऐकली। 18,000 श्लोक त्याच्यामध्ये आहेत आणि शिव महापुराणामध्ये भागवतापेक्षा 6,000 श्लोक जास्त आहेत। म्हणून अतिशय बृहद काय, अतिशय मोठा, अतिशय विस्तारपूर्वक महर्षी वेदव्यासांनी शिव महापुराणामध्ये या ठिकाणी श्लोक लिहिलेले आहे। भोले बाबाचं तत्व श्लोकांमध्ये गायलेलं आहे। अशा महर्षी वेदव्यासांनी शिव महापुराण 24,000 श्लोक तयार केले आणि जेवढं काही शिव महापुराणाचं ज्ञान आपल्याकडे होतं सगळं शिव महापुराणाचं ज्ञान परमहंस सुतजी महाराजांना प्रदान करण्यात आलं आणि त्या सुतजी महाराजांनी या नैमिषारण्य भूमीमध्ये आणि प्रयागराजच्या भूमीमध्ये 2 क्षेत्रामध्ये शिवपुराण या ठिकाणी कथा केली आणि त्या माध्यमातून हे शिवपुराणाचं ज्ञान तुमच्या आमच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं आहे। शिव महापुराणाची एक दिव्य परंपरा आहे, अतिशय दिव्य परंपरा। कारण ही जी शिव महापुराण कथा आहे महर्षी वेदव्यासांनी जरी विस्तार केला असेल तरी अगोदर हे शिव महापुराण कथा भोले बाबाच्याच मुखातून निघालेली आहे। भोले बाबांनी या ठिकाणी माता पार्वतीला शिवपुराणाचं ज्ञान प्रदान केलं। माता पार्वतीने ते शिव महापुराणाचं ज्ञान कार्तिकेश्वराला दिलं, कार्तिकेयाला। आणि कार्तिकेयाकडे आलेलं ते शिव महापुराणाचं ज्ञान कार्तिकेयाने नंदिकेश्वराला दिलं, नंदीला दिलं आणि नंदीने शिव महापुराणाचं ज्ञान सनकादी ऋषींना दिलं। सनकादिकांकडे आलेलं शिव महापुराणाचं ज्ञान महर्षी वेदव्यासांना प्राप्त झालं आणि व्यासांकडे आलेलं शिव महापुराणाचं ज्ञान परमहंस सुतजी महाराजांना प्राप्त झालं आणि सुतजी महाराजांकडे आलेलं शिवपुराणाचं ज्ञान कथेच्या माध्यमातून ग्रंथाच्या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचलं। अति दिव्य शिव महापुराणाची या ठिकाणी परंपरा आहे आणि 4थं पुराण शिव महापुराण तयार झालं। पहिलं ब्रह्मपुराण, दुसरं ब्रह्मवैवर्त पुराण, तिसरं विष्णू पुराण आणि 4थं आहे शिव महापुराण। भागवत तर 18वं पुराण आहे। श्रीमद भागवत कितवं पुराण आहे? 18वं। शिव महापुराण 4थं पुराण आहे। 18 पुराणांच्या नंबर क्रमांकामध्ये भोले बाबांचं शिव महापुराण या ठिकाणी तयार झालं आणि सुतजी महाराज हजारो जमलेल्या ऋषीमुनींना हे शिव महापुराणाचं ज्ञान या ठिकाणी सांगू लागले। भोले बाबा कृपाळू आहे, भोले बाबा करुणाघन आहे आणि भोले बाबा असे दयाळू आहेत, असे कृपाघन या ठिकाणी भोले बाबा आहेत। भोले बाबांची शिवपुराण कथा सहज कानावर पडली तरी सुद्धा भोले बाबा कृपा करतात, दया करतात
त्याला या ठिकाणी जीवनमुक्त करतात, आपला एकनिष्ठ भक्त बनवतात, त्याला कैलासाला घेऊन जातात. असे करुणाघन या ठिकाणी भोले बाबा आहे. ऋषी मुनींनी सुतजींना प्रश्न केला, गुरुदेव आमच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे. कोणता प्रश्न? जो इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे. कोणता प्रश्न? आपण रामप्रभूच्या जर मंदिरात दर्शनाला गेलो तर हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले रामप्रभू आपल्याला दिसतात. गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शनाला गेलो, गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला सोंडेवाले गणपती बाप्पा दिसतात. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जा आणि पांडुरंगाचं दर्शन घ्या, कमरेवर हात ठेवलेले या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती आपल्याला दिसते. कोणत्याही देवाच्या मंदिरात, कन्हैयाच्या मंदिरात जा, हनुमंताच्या मंदिरात जा, प्रत्येक देवाची मूर्ती दिसते. पण तुम्ही भोले बाबाच्या मंदिरात दर्शनाला जा, ती मूर्ती दिसते का? नाही. मग काय दिसतं? भोले बाबाचं शिवलिंग दिसतं. हजारो जमलेल्या ऋषीमुनींच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शना करता गेलो का आम्हाला प्रत्येक देवाची मूर्ती दिसते, पण भोले बाबाच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला गेल्यावर आम्हाला भोले बाबाची मूर्ती दिसत नाही. तिथं काय असतं तर शिवलिंग असतं. काय असतं? शिवलिंग. मुनीश्वरांनी प्रश्न केला, गुरुदेव असं का? भोले बाबाच्या मंदिरामध्ये भोले बाबाची मूर्ती का नाही? भोले बाबाच्या मंदिरामध्ये शिवलिंग का? भोले बाबाच्या मंदिरामध्ये शिवलिंग कधीपासून या ठिकाणी राहायला लागलं? भोले बाबांनी आपलं रूप भोले बाबांनी शिवलिंगाला का दिलं? कधी दिलं? शिवलिंग का तयार केलं? भोले बाबांची मूर्ती असताना शिवलिंग का तयार करावं लागलं? कशामुळे तयार केलं? कुठं तयार झालं? कोणत्या काळात तयार झालं? आणि भोले बाबांच्या गैरहजेरीमध्ये शिवलिंगाची आराधना उपासना का करतात? हजारो प्रश्न या ठिकाणी त्या शिवलिंगाविषयी आहेत. आम्हाला विस्ताराने जाणून घ्यायचंय. भोले बाबाच्या मंदिरामध्ये मूर्तीच्या ऐवजी शिवलिंगाची पूजा का मान्य आहे, का श्रेष्ठ मानल्या जाते? कारण भोले बाबाच्या मूर्तीपेक्षा सुद्धा शिवलिंगाची पूजा श्रेष्ठ सांगितलेली. भोले बाबाच्या मूर्तीची पूजा श्रेष्ठ सांगितलेली नाही. भोले बाबाच्या शिवलिंगाची पूजा सर्वश्रेष्ठ मानल्या गेली. का मानतात शिवलिंगाला? का मानतात भोले बाबाच्या मूर्तीला कमी आणि शिवलिंगाला जास्त? आम्हाला हे शिवलिंग कधी निर्माण झालं, का निर्माण झालं, सगळी कथा या ठिकाणी आम्हाला विस्ताराने श्रवण करायची आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि सुतजी महाराज या ठिकाणी त्या सगळ्यांच्या मनामधल्या प्रश्नांची उत्तर देऊ लागले. बघा, ब्रह्मदेवाला या ठिकाणी भोले बाबांनी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचा अधिकार दिलेला आहे. ब्रह्मदेवाला भोले बाबांनी सृष्टी निर्माण करण्याचा अधिकार दिला म्हणून ब्रह्मदेव रात्रंदिवस या ठिकाणी सृष्टी घडवत असतो. सृष्टी निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवाकडे आहे आणि रात्रंदिवस सृष्टी निर्माण करायचं काम चालू आहे ब्रह्मदेवाचं. रात्रंदिवस कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतो मडके रे. कुलाल म्हणजे कुंभार, आणि कुंभार जसं या ठिकाणी मडके गाडगे बनवत असतो तसं या ठिकाणी रात्रंदिवस मडके घडवण्याचं काम चालू आहे. कोणाचं? ब्रह्मदेवाचं. रात्रंदिवस तुम्ही आम्ही सगळे त्या कुंभाराने बनवलेले मडके आहे. पण त्या कुंभाराने ब्रह्मदेवाने आशे मडके या ठिकाणी बनवले. आशे मडके बनवले आणि मडके बनवल्यावर भट्टीमध्ये भाजायला घातले.
आणि आशे भाजले जे जे जास्त भाजले ते काळे झाले, जे थोडे थोडे कच्चे राहिले पांढरे. जेवढेही या ठिकाणी जास्त भाजल्या गेले ते आपल्याकडं नाही, वेस्ट इंडिज तिकडं पाठवण्यात आले, सगळेच काळे. जे जास्त कच्चे राहिले ते आपल्याकडं नाही. ऑस्ट्रेलिया सगळेच पांढरे गोरे भस्सक, सगळे गोरे पान आहे, तिथं एकही काळा सापडणार नाही. आणि मग मधले जे आहेत जास्त कच्चे नाही जास्त भाजलेले नाही, सगळे इथं भारत देशात पाठवण्यात आले. त्याच्यातही थोडे भाजलेले, थोडे कच्चे, काही गोरे झाले, काही सावळे झाले, काही काळे झाले, काही गौवर्ण झाले, काही. हा, हे ब्रह्मदेवाने तयार केलेले मडके आहे. ब्रह्मदेवाने या ठिकाणी एवढा चालाक ब्रह्मदेव आहे, एवढा चालाक ब्रह्मदेव आहे. बघा ना किती चालाक ब्रह्मदेव असेल. एवढा चालाक आहे ब्रह्मदेव, प्रत्येकाला या ठिकाणी तयार केलं. आणि बघा ना किती माणसं तयार केले ब्रह्मदेवाने. पण ब्रह्मदेवाचं सगळ्यात मोठं नवल आहे, एकदा लॉन्च केलेलं मॉडेल ब्रह्मदेव डबल लॉन्च करत नाही. एका माणसासारखा दुसरा माणूस आहे का? नाही. आपल्या इथं रस्त्याला माणसं कमी आहे का? शेणपुंजी, रांजणगाव, बजाजनगर, वाळूज, कमळापूर सगळीकडे पहा किती माणसांची गर्दी आहे. पण एका माणसासारखा दुसरा माणूस सगळ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मधल्या माणसांना एका ठिकाणी आणा, अख्खा महाराष्ट्र आणा, अख्खा भारत देशातले सगळे माणसं एका ठिकाणी आणा, पण एकही माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. महिला मंडळी कमी का जगात? नाही. इथंच किती आहे, त्यांची जागा तर त्यांनी 100% भरवली. माणसांची जागा इकडे, महिला मंडळी उद्या घेऊन टाकणार ते आडदेवी. माणसं बरे इकडच्या कोपऱ्यात. महिला मंडळी एवढ्या आहेत, पण ब्रह्मदेव असा या ठिकाणी चतुर आहे की एकदा या ठिकाणी बाई बनवली तर पुन्हा तशी बाई तुम्हाला जगात सापडणार नाही. अख्ख्या जगात पहा, देशात पहा, आजूबाजूला पहा, गल्लीत पहा, जिल्ह्यात पहा, तालुक्यात पहा, राज्यात पहा, कुठंही तुम्ही पहा, पण एका बाई सारखी दुसरी बाई नाही, एका माणसासारखा दुसरा माणूस नाही. कोणी तयार केलेले? तर हे सगळं बनवलेलं आहे ब्रह्मदेवाने. फिरत्या चाकावरती देसी मातीला विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कुणा ना कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कोणी मुखा अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या वरती देसी मातीला विठ्ठला तू वेडा कुंभार.
बाबाचा हाडाचा रात्रंदिवस मडके घडवण्याचं काम चालू आहे. एकदा बनवलेलं मॉडेल डबल लॉन्च केलं नाही. ब्रह्मदेव किती चालाक असेल, किती चालाक असेल. बघा ना, किती या ठिकाणी ब्रह्मदेवाने आपली युक्ती वापरली, शक्ती वापरली आणि एवढे माणसं तयार केले, एवढ्या बाया, एवढ्या महिला मंडळी तयार केल्या. कोणी एखादी जाड आहे, एखादी बारीक आहे, एखादी गोरी आहे, एखादी गहुवर्ण आहे, एखादी सावळी आहे, एखादी उंची आहे, एखादी बुटकी आहे, एखादीचा आवाज बारीक आहे, एखादीचा एवढा बारीक कोंगळीसारखी केव 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 करते, एखादीचा आवाज थोडा जाड, एखादीचा एवढा जाड मसडी सारखा. कोणाचं नाक बारीक, कोणाचं नाक चपट, कोणाचं नाक मोठं, कोणी नकट्या नाकाचं. ब्रह्मदेवाने असं जग निर्माण केलं, अशी सृष्टी तयार केली. एका बाई सारखी दुसरी बाई नाही, एका माणसासारखा दुसरा माणूस नाही. एवढंच नाही, आपण बँकेमध्ये जातो पैसे काढायला, तिथं काय देतो, सगळं अंगठ्यावर झालं ना. आता मोबाईल सुद्धा फिंगरप्रिंट, मोबाईल सुद्धा सगळे अंगठ्यावर झालेले आहेत, बोटावर झालेले आहेत. मला सांगा, आपल्या अंगठ्यावरल्या जशा रेषा आहे, इथं बसलेल्यांच्या आमच्या अंगठ्याला मॅच होईल का? नाही. भारत देशातल्या सोडा, जगातल्या कोणत्याही माणसाला आणा, पण एकाही माणसाची फिंगर मॅच होत नाही. फक्त अंगठात नाही, पाची बोट, बोटच नाही, आताशी विज्ञान बोटांच्या ठशापर्यंत पोहोचला. अजून हातन तळ, हातन पायातले सगळंच अजून ते तर लांबच आहे. डोळे सुद्धा मॅच होत नाही आपले कोणालाच. आधार कार्ड काढले ना सगळ्यांनी, हा, त्याच्यामध्ये डोळे सुद्धा. ब्रह्मदेवा असा चालक आहे, असा चालक आहे. ब्रह्मदेवाने सगळं जग या ठिकाणी निर्माण केलं. एवढे हुशार आहे ब्रह्मदेव, एवढा या ठिकाणी ब्रह्मदेव चालक आहे. ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं. पण जर आपण थोडासा विचार करा, ब्रह्मदेवाने जर सगळे माणसं सारखेच तयार केले असते, एकच मॉडेल सरसगट, जशा हिरो होंडाच्या शोरूमला तुम्ही जा आणि हिरोच्या शोरूमला जा, नाहीतर होंडाच्या शोरूमला जा, नाहीतर कोणत्याही गाड्याच्या शोरूमला जा. गाड्या 5-25 जर लाईनना उभ्या केलेल्या असतील, तर आता आपण कोणती पसंत करून गेलो, पुन्हा पाहायला आलो का ती होती का ही होती, ही होती का ती होती, आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून गाड्या ओळखण्याकरता नंबर प्लेट, गाड्या जर ओळखायच्या असेल तर नंबर प्लेट लावल्या जातात. आणि जर ब्रह्मदेवाने सरसगट महिला मंडळी एकच केल्या असत्या, सरसगट माणसं एकच बनवले असते, तर त्यांना सुद्धा नंबर प्लेट लावावी लागली असती. आणि बाईनं कपडे धुता धुता पाहिलं असतं, MH 20, 25, 26 आला बाई नवरा. नंबर प्लेट वरून भाऊ ओळखला असता, नंबर प्लेट वरून पाहुणा ओळखला असता, नंबर प्लेट वरून मुलगा ओळखला असता, नंबर प्लेट वरून नवरा ओळखला असता. आणि जर का नवरा बायकोनं सांगितलं भाजीपाला आणायला जायशन पुंजिरा नंदगाव मध्ये गेला, गर्दीत गेली ना नंबर प्लेट पडून, बायकोनं त्याला घरात सुद्धा येऊ दिलं नाही, ओळखच नाही. झालं असतं का नाही? ब्रह्मदेव एवढा चालाक आहे, एवढा चालाक आहे, पुढे नंबर प्लेट लावण्याची गरज येऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने असं तयार केलेलं आहे माणसांना, काम एकाही माणसाचे फिंगर कोणालाच मॅच होत नाही.
चेहरा या ठिकाणी मॅच होत नाही याचं टेन्शनच ब्रह्मदेवाने ठेवलं. किती चालाक आहे ब्रह्मदेव, एवढा चालाक आहे ब्रह्मदेव, एवढा चालाक आहे. सगळं जग त्या ब्रह्मदेवाने तयार केलं, सृष्टी तयार केली. आणि कितीही या ठिकाणी विज्ञान पुढे जाऊ द्या, पण ब्रह्मदेवाच्या डोक्याला विज्ञान अजून टच सुद्धा करू शकलं नाही. चेक करणं तर लांबच आहे. कितीही विज्ञान पुढे जाऊ द्या, पण ब्रह्मदेवाच्या नखापर्यंत सुद्धा विज्ञान अजून गेलं नाही. बघा, विज्ञान एवढं पुढे गेलं, सगळं तयार करता आलं, पण अजून विज्ञानाला रक्त तयार करता आलं नाही. रक्त बनवता येत नाही, ते ब्रह्मदेवानेच बनवलेलं. याच्यामध्ये मशीन कशाचं? बाजरीची भाकर खाल्ली तरी रक्त आहे का? एखादं मशीन इकडून बाजरीची भाकर टाकले का तिकडून लगेच एक बॅग रक्त आहे का? ब्रह्मदेवाने बघा ना, गाईला या ठिकाणी आपण वाळलेला चारा टाकतो. 2 पेंड्या सकाळी 2 पेंड्या संध्याकाळी. उन्हाळ्यामध्ये गाईला आपण या ठिकाणी वाळलेला चारा घालतो, पण सकाळी ती गाय 4 लिटर दूध देते का नाही? देते. काय खाते गाय? वाळलेला चारा. विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या, पण ब्रह्मदेवाने या गायीच्या शरीरामध्ये काय बसवलं ते ब्रह्मदेवाला माहिती. पण रात्री खाल्लेल्या 2 पेंड्याच्या पासून रात्रीमध्ये या ठिकाणी 4 लिटर दूध ब्रह्मदेव बनवतो. विज्ञान कितीही पुढे गेलं, पण आजपर्यंत असं एकही मशीन निघालं नाही. इकडून 4 पेंड्या घातल्या का तिकडून 4 लिटर दूध आहे का? नाही. आपल्या सुद्धा शरीरामध्ये देवाने या ठिकाणी इतके मशनी बसवलेले आहेत या शरीरामध्ये. ते विज्ञानाने केलं नाही, ते ब्रह्मदेवाने केलं. ब्रह्मदेव एवढा चालाक आहे, एवढा ब्रह्मदेव चतुर आहे. आणि चतुर असलेल्या ब्रह्मदेवाला या ठिकाणी असं वाटलं की मी सगळं जग तयार केलं, मी सगळी सृष्टी तयार केली, या सगळ्या जगाला चालवणारा मी एकटा आहे, मी कर्ता आहे, मी स्वामी आहे, मी मालक आहे, आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, असा ब्रह्मदेवाला अभिमान झाला, अहंकार झाला. आणि जेव्हा या ब्रह्मदेवाला अहंकार झाला, तेव्हा ब्रह्मदेव या ठिकाणी आकाशामध्ये विहार करू लागले. आणि आकाशामध्ये विहार करत असतानाच या ब्रह्मदेवाला इथं मध्यभागी रस्ता ठेवा, जरा जागतीसाठी आपल्याला मध्यभागी रस्ता ठेवा. रोज रसा जसा राहतो तसा. महिला मंडळ चला पलीकडे सारखा, तिकडे माणसांकडे सारखा. ब्रह्मदेवाला या ठिकाणी अहंकार झाला, अभिमान झाला. ज्याला या ठिकाणी एवढा अधिकार मिळालेला आहे जगत निर्माण करण्याचा, त्याला या ठिकाणी अभिमान होणं, अहंकार होणं साहजिक आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा अभिमान झाला, मी जगत निर्माण करतो, सृष्टी निर्माण करतो, सगळ्या जगाला मी चालवतो, माझ्यामुळे या ठिकाणी जग चालतं. हा अभिमान, हा अहंकार या ठिकाणी ब्रह्मदेवाला झाला. आणि ब्रह्मदेव या ठिकाणी विचार करू लागला. ब्रह्मदेव या ठिकाणी विचार करू लागला, एवढी सृष्टी मी या ठिकाणी तयार केली. मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मदेवाचा प्रादुर्भाव भगवान विष्णूंच्या नाभीमधून झालेला आहे. नाभी म्हणजे बिंबीमधून. आणि या नाभीमधून कमळ या ठिकाणी उत्पन्न झालं. आणि त्या कमळावर या ठिकाणी ब्रह्मदेवाचा प्रादुर्भाव झाला, ब्रह्मदेव प्रगट झाला. आणि ब्रह्मदेवाने विचार केला, इकडे तिकडे पाहिलं, 4 दिशेला पाहिलं, खालती वरती मागे पुढे पाहिलं, तर ब्रह्मदेवाला 4 मुंडके तयार झाले. म्हणजे मुंडकं फिरून माग पाहायचीच गरज नाही, 4ही दिशेला मुंडके. ब्रह्मदेवाने विचार केला, आपल्याला जगाला जन्माला घालणारा, आपल्याला या ठिकाणी प्रकट करणारा कोण असेल?
आणि असा विचार या ठिकाणी केला. ब्रह्मदेव विचार करू लागला, मला जन्माला घालणारा कोण, माझ्यापेक्षा वरिष्ठ कोण, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण, असं चिंतन या ठिकाणी ब्रह्मदेव करत असताना या ठिकाणी पाण्याचा एक टप 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 असा थेंब थेंब पाणी खाली पडू लागलं आणि त्याच्यातून तप नावाचा शब्द प्राप्त झाला आणि तप नावाच्या शब्दापासून ब्रह्मदेवाने दिव्य तपस्या करायला सुरुवात केली. हो नारायणा हरी नारायणा, नारायणा हरी नारायणा, नारायणा हरी नारायणा, नारायणा हरी नारायणा. नारायण
ब्रह्मदेव आहे. जेव्हा या ठिकाणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली तेव्हा ब्रह्मदेवाला भगवान नारायणाची तपस्या केली आणि भगवान नारायण परमात्म्याने या ठिकाणी ब्रह्मदेवावर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाला दर्शन दिलं आणि सांगितलं, ब्रह्मदेवा, तुला जन्माला घालणारा दुसरा तिसरा कोणी नाही, माझ्याच नाभी कमळातून तुझा जन्म आहे. त्याच्या नाभी जन्म चतुरानना, भगवंताच्या नाभीमधून चतुरानन म्हणजे ब्रह्मदेवाचा प्रादुर्भाव झालेला आहे. सुरुवातीला या ठिकाणी ब्रह्मदेवाने भगवंताचे धन्यवाद मानले, कारण देवाने ज्ञान दिलेले. भगवान नारायण परमात्म्यांनी ब्रह्मदेवाला जगत निर्मितीचं ज्ञान प्रदान केलं. पण काही दिवसानंतर विसरून गेले ब्रह्मदेव. मी जग निर्माण केलं, मी सृष्टी निर्माण केली, मी माणसं तयार केले आणि माणसांकरता अन्न धान्य पशु पक्षी जीव कीटक सगळं काही ब्रह्मदेवाने तयार केलं. त्यामुळे ब्रह्मदेवाला अभिमान झाला, अहंकार झाला. माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, मी सगळ्यात मोठा, मी जगाचा मालक आहे, माझ्यावर कोणी नाही, असा अभिमान या ठिकाणी ब्रह्मदेवाला झाला. आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूंकडे गेले. पण जेव्हा भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णू शेषशाही पहुडलेले आहे आणि जेव्हा ब्रह्मदेव भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णू बोलू लागले, ब्रह्मदेवा, एवढ्या दिवसानंतर आला, ये बाळा ये बस. बाळा म्हणल्याबरोबर तर पारा चढला ना ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेव म्हणला, बाळा कोण, तू कमी, तू माझा बाळ आहे, तू माझा मुलगा आहे, मी जगाला निर्माण करणार आहे, सगळ्यांना मी तयार केलं. बघ, भूतलावर माणसं मी तयार केले, जग निर्माण केलं, सृष्टी निर्माण केले, सगळ्यांना तयार मी केलं. आणि मला या ठिकाणी बाळा म्हणतोस. ब्रह्मदेवाला अहंकार झालेला होता म्हणून ब्रह्मदेव अभिमानाने बोलायला लागले, अरे विष्णू, मला वंदन कर, मला प्रणाम कर, मी सगळ्या जगाचा मालक आहे. भगवान विष्णूंना सुद्धा कळालं ब्रह्मदेवाला गची बाधा झाली, गर्व झालेला आहे. देवाला सगळं काही चालतं, पण तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला भार सहन होत नाही. अभिमान अहंकार थोडा जरी झाला तरी सुद्धा देव तो अहंकाराचा फुगा फोडल्याशिवाय राहत नाही. तो आपल्या भक्ताचा असो का एखाद्या देवी देवताचा असो, कोणाचाही असो. जगाला निर्माण करणारा ब्रह्मदेव, पण त्या ब्रह्मदेवाला अभिमान झाला, त्या ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि भगवान विष्णूला अरेतुरेची भाषा बोलायला सुरुवात केली. भगवान विष्णूंनी पाहिलं ब्रह्मदेवाला अहंकार झालेला आहे, आता मी अगोदरच मोठा आहे, मग मी माझा मोठेपणा का सोडू, मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे. आणि मग ब्रह्मदेवाला भगवान विष्णू बोलू लागले, अरे बाळा, बरं झालं आलास, ये आपल्या बाबाजवळ थोडा बस, मी तुझा बाबा आहे, मी तुला जन्माला घातलेले, मी तुला या कमळावर जन्माला घातलं, मी तुला प्रकट केलं, मी तुला सृष्टीचं ज्ञान या ठिकाणी दिलं. ब्रह्मदेव म्हणले, कोण बाबा, मी बाबा का तू बाबा, मी जगाला निर्माण केलं, विष्णू मी तुला निर्माण केलं, पृथ्वी निर्माण केली, माणसं तयार केले, अन्न धान्य खाद्य सगळं मी तयार केलं, माझ्यापेक्षा कोणीच मोठा नाही, माझ्या सगळे खालचे आहेत. अहंकार झाला आणि ब्रह्मदेवाला असा राग आला भगवान विष्णूच्या बोलण्याचा. आणि भगवान विष्णूच्या बोलण्याचा राग आल्याबरोबर ब्रह्मदेव धावला ना देवावर, भगवान विष्णूवर धावला ब्रह्मदेव. आणि धावल्याबरोबर भगवान विष्णू म्हणले, मी लहान थोडी आहे, मी अगोदरच मोठा आहे, माझा मोठेपणा श्रेष्ठपणा का सोडायचा.
आणि ब्रह्मदेवावर सुद्धा भगवान विष्णू धावले आणि झालं ना दोघांचं या ठिकाणी युद्ध सुरू. जेव्हा भगवान विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचं युद्ध सुरू झालं, जेव्हा दोघांचं युद्ध सुरू झालेलं आहे, सगळीकडे या ठिकाणी वार्ता पोहोचली. ब्रह्मदेवाचं आणि भगवान विष्णूचं युद्ध सुरू झालं. आता जर दोघांचं युद्ध जर जास्त चालू राहिलं, सगळ्या जगाला समाप्त करील, त्रैलोक्याला समाप्त करील. ब्रह्मदेव या ठिकाणी भगवान विष्णूला बोलू लागले, अरे विष्णू, मी तुला निर्माण करणार, मी मालक आहे, मी स्वामी आहे, मला वंदन कर, माझं नामस्मरण कर. भगवान विष्णू म्हणले, मी माझा मोठेपणा सोडणार नाही. आणि झालं दोघांमध्ये या ठिकाणी महाभयंकर युद्ध सुरू. जेव्हा या ठिकाणी दोघांमध्ये युद्ध सुरू झालं, भगवान विष्णूने या ठिकाणी आपल्या नारायणास्त्राचं स्मरण केलं आणि असा कडकड 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 ब्रह्मदेवाने ब्रह्मास्त्राचे आवाहन केले. दोन्ही आपले आपले या ठिकाणी शस्त्रास्त्र बाहेर काढले आणि जेव्हा शस्त्र अस्त्र बाहेर काढले, सगळे देवी देवता घाबरले. ब्रह्मदेवाच्या आणि भगवान विष्णूच्या दोघांमध्ये वाद सुरू झालेला आहे, भांडण सुरू झालेले आहे. त्रैलोक्य या ठिकाणी थरथर 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 कापायला लागलेले, सगळं जग या ठिकाणी घाबरलेलं आहे. आणि या जर दोघांचं युद्ध सुरू राहिलं, जग एक दिवस या ठिकाणी समाप्त होईल. ब्रह्मदेव निघालेले आहेत. ब्रह्मदेव या ठिकाणी युद्ध करू लागले. दोघांचा वाद विवाद सुरू झाला. महाभयंकर या ठिकाणी युद्ध सुरू झालेले आणि सगळे देवी देवता घाबरले. सगळे देवी देवता गेले कैलासाकडे. भोले बाबा त्राहिमा, भोले बाबा त्राहिमा. ब्रह्मदेवाचं भगवान विष्णूचं महाभयंकर युद्ध सुरू झालेले. जेव्हा दोघांचं महाभयंकर युद्ध सुरू झालं आणि या दोघांच्या युद्धामध्ये सगळं जग नाहीसं होईल. मोठ्याचा आला गाडान गरीबाचं झोपडं मला असं म्हणा. दोघांचं वाद सुरू झाला, भांडण सुरू झालं. सगळे देवी देवता कैलासात गेले. भोले बाबा त्राहिमाम, भोले बाबा त्राहिमाम. भोले बाबाला विनंती केली. भोले बाबा, ब्रह्मदेवाचं भगवान विष्णूचं भांडण सुरू झालेले, वाद सुरू झालेले, युद्ध सुरू झालेले. भोले बाबा, तुम्ही आल्याशिवाय युद्ध थांबणार नाही. पण भोले बाबांनी सांगितलं, मी युद्ध थांबवण्याकरता काहीतरी प्रयत्न करतो. आणि भगवान विष्णूच्या ब्रह्मदेवाच्या मधोमध भोले बाबाने ज्योतिर्मय रूप तयार झालं. ज्योतिर्मय पिंड या ठिकाणी तयार झालं. बोलो शिवशंकर भगवान की. ज्योतिर्मय पिंड तयार झालं ब्रह्मदेवाच्या आणि भगवान विष्णूच्या मध्ये. आणि आकाशवाणी झाली. या ज्योतिर्मय पिंडाचा शोध घेण्याकरता एक जण खाली जा, एक जण वर जा. जो या शिवलिंगाचं शेवटचं टोक पाहून येईल तो सर्वश्रेष्ठ असेल. ब्रह्मदेव म्हणलं, या शिवलिंगाचं टोक पाहण्याकरता जायला काय लागणार आहे? आता शेवटचं टोक पाहून येतो. ब्रह्मदेव हंसावर बसले न उडाले न वर.
भगवान विष्णूंनी आपल्या वराह रूपाचं ध्यान केलं आणि वराह रूप घेऊन भगवान विष्णू खाली निघाले. पण खाली जाता 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 या कळालं भगवान विष्णूंना की ही भोले बाबाची माया आहे. आणि जी माया असते ना ती माया कोणालाच कळत नाही. कारण माया अशी हो अजब झटका माय कांदबाया परमार बैसतला अजब झटका अजब झटका माया काजबाया परमार्थ सुपुत्रा. भोले बाबाची अशी माया आहे, अशी माया आहे का ती आज या ठिकाणी सगळ्यांना मोहून घेणारी भोले बाबाची माया आहे. आणि हे जे शिवलिंग आहे त्याचं शेवटचं टोक आपल्याला पाहता येणार नाही. भोले बाबाची ही माया आहे म्हणून भगवान विष्णू आपल्या जागेवर आले. पण ब्रह्मदेव उंच उंच जाऊ लागला, वर 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 जाऊ लागला. आणि तिकडून येताना एक केवड्याचं फूल ब्रह्मदेवाला भेटलं. केवड्याचं फूल. ब्रह्मदेवाने विचारलं केवड्या कुठे गेला होता? फुलाने सांगितलं कुठं गेला होता नाही, मी निघालेलोय जन्म झाल्यापासून. जन्म झाल्यापासून निघालेलो आहे. मला आतापर्यंत ते शेवटचं टोक काही सापडलेलं नाही. ब्रह्मदेवाला कळालं केवढा हजारो वर्षापासून आला पण त्याला शेवटचं टोक सापडलं नाही. आपल्याला कधी सापडणार? पण केवड्याला सांगितलं केवड्या एक काम कर, माझ्या बाजूने साक्षीदार बन. मी शेवटचं टोक पाहिलेलं आहे, तुझ्या डोळ्यात देखत पाहिलं. एवढं फक्त होकार द्यायचा, साक्ष द्यायची. तुला जे पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं तुला देणार, टेबलाच्या खालून देणार. जे पाहिजे ते तुला देणार, तुझी इच्छा पूर्ण होणार. फक्त साक्ष द्यायची. शेवटचं टोक पाहिलं. केवड्याच्या फुलाला आनंद झाला. चला ब्रह्मदेवा तुम्हाला मदत. केवड्याच्या फुलाला सोबत घेतलं आणि ब्रह्मदेवाने विचार केला चला अजून काही थोडं पुढे जाऊन येऊ वर. आणि केवड्याच्या फुलाला घेऊन पुढे 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 ब्रह्मदेवाने केवड्याचं फुल गेलं. आणि तिकडून येताना एक गोमाता दिसली, गाय दिसली. ब्रह्मदेवाने विचारलं गोमाता अजून शेवटचं टोक किती लांब आहे? गोमातेने सांगितलं माझा जन्म झाला तेव्हापासून मी चालत चालत आले. हजारो वर्ष निघून गेले चालत चालत येऊन, पण मला हे शेवटचं टोक काही दिसलं नाही. ब्रह्मदेवाला कळालं या शिवलिंगाचं शेवटचं टोक या ठिकाणी या गोमातेलाही सापडलं नाही, तर आपल्याला कधी सापडणार? गोमातेला सांगितलं हे गोमाता जे पाहिजे ते देणार, जसं वरदान पाहिजे ते देणार, पण माझ्या बाजूने साक्ष द्यायची. मी शेवटचं टोक पाहिलेलं आहे. जर या ठिकाणी गोमाता तू माझ्या बाजूने साक्ष दिली तर मी या जगाचा राजा बनणार, मी या ठिकाणी सर्व सत्ताधीश बनणार, मी मालक बनणार आणि तुम्हाला दोघांनाही जे पाहिजे ते देणार. गायीने सुद्धा होकार दिला आणि गायीला आणि केवड्याच्या फुलाला घेऊन ब्रह्मदेव जागेवर आले. आणि
आणि भोले बाबाची आकाशवाणी झाली. ब्रह्मदेवा विष्णू भगवान विष्णू पाहिलं का शेवटचं टोक. भगवान विष्णूंनी सांगितलं शेवटचं टोक मी पाहिलं नाही, पण ब्रह्मदेवाने सांगितलं मी शेवटचं टोक पाहिलं. आणि फक्त पाहिलंच नाही, दोघं साक्षीदार आणले. साक्षीदार जिथं पाहिजे तिथं सया घ्या, साक्षीदार पक्के आहे. आणि मग या ठिकाणी ब्रह्मदेवाने साक्षीदार आणले आणि मग ते साक्षीदार या ठिकाणी ग्वाही देऊ लागले. केवड्याचं फुल या ठिकाणी पुढे आलं आणि केवड्याचं फुल पुढे आल्याबरोबर केवड्याच्या फुलाने सांगितलं माझ्या डोळ्यात एकच ब्रह्मदेवाने शेवटचं टोक पाहिलेलं आहे. केवड्याचं फुल बाजूला सरकलं. गोमाता पुढे आले, गाईनं सुद्धा सांगितलं माझ्या डोळ्यात एकच ब्रह्मदेवाने शेवटचं टोक पाहिलेलं आहे. ब्रह्मदेवाने सुद्धा आपल्या मुखाने सांगितलं मी शेवटचं टोक पाहिलेलं आहे. तिघांचं एक मत झालं आणि भोले बाबाचा पारा चढला. ब्रह्मदेवाने शेवटचं टोक पाहिलेलं नाही तरी सुद्धा खोटं बोलतो. त्यांना कथामध्ये सहभागी करून घेतलं आणि असा भोले बाबाचा पारा चढला. असा भोले बाबाला राग आला. ब्रह्मदेवा खोटं बोललेलं आहे, मी तुला शाप देतो. खोटं बोलला, या जगामध्ये तुझं कुठेही मंदिर तयार होणार नाही, या जगामध्ये तुझी पूजा होणार नाही. ब्रह्मदेवाला भोले बाबाने शाप दिला, केवड्याच्या फुलाला शाप दिला. आजपर्यंत माझ्या पूजेमध्ये तुला आदराचं स्थान होतं, पण आजपासून माझ्या पूजामध्ये केवड्याचा फुला तुला जागा मिळणार नाही. गाईला सुद्धा शाप दिला, तू अभक्षण करणारी होती. आणि असा पारा चढला भोले बाबाचा, असा पारा चढला आणि भोले बाबाने काल भैरवाचा वहन केलं. भोले बाबाचा क्रोध अवतार काल भैरवाच्या आगमन झालं. बोले काल भैरव हरे हरे आला. काल भैरवाला भोले बाबाचा क्रोध अवतार आला. अशा ठिकाणी क्रोध अवतार काल भैरव आलेला आहे आणि हातामध्ये या ठिकाणी खडग घेऊन तलवार घेऊन काल भैरव आलेला आहे. हरे हरे आणि भोले बाबाने आदेश दिला. हरे वा, ज्या मुखाने हा ब्रह्मदेव खोटे बोललेला आहे, ब्रह्मदेवाला अभिमान झाला, अहंकार झाला. या ब्रह्मदेवाचे शिर धडा वेगळं भोले बाबाची या ठिकाणी आज्ञा झाली आणि झाडला काल बोलला त्या मस्तकाला धडा वेगळं करण्यात आलं. हरे हरे काल भैरवाने या ठिकाणी ब्रह्मदेवाचं शिरधरा वेगळं या ठिकाणी केलं आणि ब्रह्मदेव या ठिकाणी उदास झाले, रडू लागले.
ब्रह्मदेव लटलट कापू लागले, कारण काल भैरव म्हणजे सामान्य नाही ना. भाऊबंद देत काय काल भैरव या ठिकाणी आला, भोले बाबाचा क्रोध अवतार, आणि ब्रह्मदेव लटलट लटलट थरथर थरथर कापायला या ठिकाणी लागलेला आहे. शेवटी ब्रह्मदेवाला हे आपल्याला केलेल्या कर्माचा या ठिकाणी पश्चाताप झाला. केवड्याच्या फुलाला सुद्धा या ठिकाणी पश्चाताप झाला, गाईला सुद्धा या ठिकाणी पश्चाताप झाला, आणि तिघांनी सुद्धा भोले बाबाची क्षमा प्रार्थना या ठिकाणी मागायची ठरवली, आणि तिघांनी सुद्धा या ठिकाणी भोले बाबाची प्रार्थना स्तुती करू लागले. आणि भोले बाबांचं आगमन या ठिकाणी झालं. ब्रह्मदेवाला, केवड्याच्या फुलाला, गोमातेला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी भोले बाबाचं आगमन झालेलं आहे. बोलो शिवशंकर भगवान की हर हर महादेव. भोले बाबांचं या ठिकाणी आगमन झालं, आणि भोले बाबांच्या समोर या ठिकाणी तिघांनीही जाऊन हात जोडले, वंदन केलं आणि प्रार्थना केली. हो साध मानव बने वसंत, आनंद काढा हात पाप वृंद, वाराणसी नाथ मनाथ नाथ, श्री विश्वनाथ शरण प्रपद्ये. तिघांनी सुद्धा या ठिकाणी ब्रह्मदेवाने, केवड्याच्या फुलाने, गो मातेने, तिघांनी सुद्धा या ठिकाणी भोले बाबाची प्रार्थना करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाला भोले बाबांनी या ठिकाणी शाप दिलेला आहे. भोले बाबा करुणावतार आहे, भोले बाबा कृपाळू आहे, भोले बाबा करुणाघन आहे, आणि ब्रह्मदेवाला शाप दिलेला होता की या जगामध्ये तुझं कुठंच मंदिर होणार नाही, या जगामध्ये तुझी पूजा होणार नाही, या जगामध्ये तुझी अर्चना होणार नाही, तुझी पूजा अर्चा होणार नाही. ब्रह्मदेवाला या ठिकाणी शाप दिलेला होता. भोले बाबांनी या ठिकाणी ब्रह्मदेवाला आशीर्वाद दिला. ब्रह्मदेवा, मी तुला आशीर्वाद देतो, या जगामध्ये तुझं राजस्थानमध्ये पुष्कर क्षेत्रामध्ये जगात एकच मंदिर तयार होईल. तुझी आराधना उपासना जरी या जगामध्ये झाली नाही तरी सुद्धा ज्या ठिकाणी होम हवन केल्या जातील, पूजा पाठ केल्या जाईल, त्या ठिकाणी ब्रह्मदेवा तुझ्या ब्रह्मपीठाची स्थापना केल्या जाईल. म्हणून जिथं जिथं या ठिकाणी यज्ञयागादी होम हवन पूजा पाठ केल्या जाते, त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचे तांदूळ ब्राह्मण लोक या ठिकाणी वेगवेगळ्या कलरनं ब्रह्मपीठ तयार करतात, आणि ब्रह्मदेवाची स्थापना केल्या जाते. ब्रह्मपीठाची स्थापना केल्याशिवाय कोणताच यज्ञ पूर्ण होत नाही. ब्रह्मदेवाला भोले बाबांनी आशीर्वाद दिला. ब्रह्मदेवाने विनंती केली, भोले बाबा, माझं जे मुख या काल भैरवाने छाटलेलं आहे, माझं परत मला जोडून द्या. भोले बाबांनी सांगितलं, आता नाही, ज्या मुखाने खोटं बोलला ते कापण्यात आलं, आता ते मुख तुला येणार नाही, तुला लावल्या जाणार नाही. आता या 3 मुखाने राहा. अगोदर 4 मुख होते, आता 3च राहिले. ब्रह्मदेव बाजूला झाले. केवड्याचं फुल या ठिकाणी समोर आलं.
भोले बाबा तुम्ही मला पूजेमधून या ठिकाणी माझा पत्ता कट केलेला आहे, मी क्षमा प्रार्थना मागतो, माझी चूक झाली, ब्रह्मदेवाला मी मदत केली, कटामध्ये सहभागी झालो, मला क्षमा करा. भोले बाबा कृपाळू आहे. भोले बाबांनी केवड्याच्या फुलाला सुद्धा आशीर्वाद दिला, मी तुझा या ठिकाणी पत्ता कट केला, पण तरी सुद्धा माझ्यावर या ठिकाणी माझ्या शिवलिंगावर माझ्या मूर्तीवर केवड्याची फुलं वाहत असताना मंत्र पुष्पांजलीचे मंत्र म्हणून जो कोणी या ठिकाणी माझ्या शिवलिंगावर केवड्याचे फुलं वाहील त्यांच्यावर मी प्रसन्न होईल, त्यांच्यावर मी कृपा करेल, अशा केवड्याच्या फुलाला वरदान दिलं. गाईला सुद्धा या ठिकाणी भोले बाबांनी आशीर्वाद दिला. गाईला शाप दिला होता भोले बाबांनी, तू अभक्ष भक्षण करणारी होशील. पण भोले बाबा आता प्रसन्न झाले, गोमातेने आपली चूक मान्य केली आणि भोले बाबांनी गाईला आशीर्वाद दिला, हे गोमाता आजपासून तुझ्यामध्ये 33 कोटी देवी देवता वास करते. तुझं जे दूध असेल त्या दुधापासून जो कोणी माझ्या शिवलिंगावर रुद्राभिषेक करील त्याच्यावर मी प्रसन्न होईल. तुझ्या दुधापासून जो माझा अभिषेक करील त्याच्यावर मी कृपा करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईल. गोमातेलाही अतिशय आनंद झाला. असे करुणाघन असलेले भोले बाबांचं शिवलिंग या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या आणि भगवान विष्णूच्या मधोमध या ठिकाणी प्रगट झालेला आहे. भगवान विष्णूंनी आणि ब्रह्मदेवाने भोले बाबाला विनंती केली, अशाच शिवलिंगाच्या रूपामध्ये आम्हाला तुमचं दर्शन पाहिजे, याच शिवलिंगाच्या रूपामध्ये आम्हाला तुम्ही दर्शन देत राहा, याच रूपाने आम्हाला तुमची आराधना करायची आहे, उपासना करायची आहे. आणि म्हणून भोले बाबांनी या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि कालभैरव सगळ्यांच्या समोर या ठिकाणी उपदेश केला की आजपासून हे जे शिवलिंग तयार झालेलं आहे ते दुसरं तिसरं काही नाही तर माझच या ठिकाणी निर्गुण निराकार ते रूप असेल, स्वरूप असेल. माझ्या मूर्ती पूजापेक्षा या शिवलिंगाची आराधना उपासना जास्त सफल असेल. या शिवलिंगाची उपासना केल्याने मी लवकर प्रसन्न होईल, मी या ठिकाणी भक्तांवर कृपा करेल. असे भोले बाबा कृपाळू असणारे आपल्याला या ठिकाणी दर्शन देण्याकरता आले. एकदा चौघन करता टाळ्या वाजवाया. भोले बाबा, ब्रह्मा विष्णू महेश आणि काल भैरव. क्या बात है. काल भैरव असा गल्लीत सोडून द्यावा तिकडे. क्या बात आहे. आपल्याला 2 मिनिटं या ठिकाणी भोले बाबांचं गुणगान करायचं आहे. जरा उठून उभे राहा. मस्त 5 मिनिटं या ठिकाणी मस्त भोले बाबाचं एक भजन घ्यायचं आहे आणि पावल्या घ्यायच्या आहे. कोणीच कुच्चरपणा करायचा नाही, आनंद घ्यायचा. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहार प्रभु तार तार हो, आयो शरण तिहार प्रभु तार तार हो, आयो शरण तिहार प्रभु तार तार हो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहार भोले तार तार हो, आयो शरण तिहार भोले तार तार हो, आयो शरण तिहार भोले
आरतीसाठी जोड्या चला. आपला वेळ झालेला आहे, टाइम समाप्त झालेला आहे, 10:15 वाजत आले. चला आरतीसाठी जोड्या पुढे या. पुन्हा एकदा भोले बाबा करताय आणि ब्रह्मा विष्णू महेश आणि काल भैरव यांच्या करता एकदा टाळ्या वाजवा. सुंदर पात्र या ठिकाणी विनायक दादांनी बनवलेले आहे. आणि आज काल आणि आज आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर गायनाची साथ ज्यांनी दिली, आमच्या हरिभक्त परायण माऊली महाराज कदम, ज्ञानेश्वर माऊली कदम, अतिशय सुंदर गायनाची साथ दिली. कारण उद्यापासून आपले नंदूभाऊ येणार आहेत. काल आणि आज या ठिकाणी त्यांनी आपल्याला गायनाची साथ दिलेली आहे. माऊलींना धन्यवाद. अंकुश मामाला विनंती आहे की त्यांना शाल श्रीफळ या ठिकाणी द्यायचं आहे. चला आरतीसाठी जोड्या चला. महिला मंडळी आरतीचे ताट घेऊन येत जा. जवळच्या महिला मंडळी आरतीचे ताट घेऊन येत जा. चला आरतीसाठी जोड्या चला. कोणाचंही नाव घेण्याची वाट पाहत जाऊ नका. आपापले जेव्हा जोड्या असतील पटकन ट्रॅक्टर दिसलं का ट्रॉलीनं पटकन यायचं. आरतीसाठी जोड्या जास्तीत जास्त रोज येत जा. चला आरतीसाठी जोड्या चला. उद्यापासून 7ला या ठिकाणी कथा चालू होईल. 10 वाजेपर्यंत या ठिकाणी कथा समाप्त होईल. 10 वाजता सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहा. शिवशंकर भगवान की जय. हर हर महादेव. ओ करो आरती शिवाला,
हरि ओम देवानि धर्मान् ब्रह्माण्यं सन्ना ते अनाकं महिमान यत्र पूर्वे सत्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसयसाहिने नमो वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय महिषं कामाय सर्वे श्रवणोदयातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम विश्वदचक्रवृत विश्वदं विश्वदं विश्वदस्पाद संभाव्यां नमजसं चन्द्रेण द्यावाधूमेजनं देवेभ्यः नानासुगन्धपुष्पाणि दानपालध्वानि च पुष्पाञ्जलिर्मयालब्धं गृहाण परमेश्वरः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि शिवशङ्कर भगवान् की शिवमहापुराण की जय पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जय हर हर महादेव सगळ्यांना या ठिकाणी भाविक मंडळींना सगळ्यांना सूचना आहे वर्गणी सुरू झालेली आहे ज्या भाविकांची ज्या महिला मंडळींची या ठिकाणी वर्गणी बाकी असेल तर महिला मंडळींनी ताबडतोब लाडक्या बहिणीचे 2-2 हप्ते काढून जमा करायचे आहे आपापली वर्गणी जमा करायची आहे घेतला चल तुझी बापरे